नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फॉर्म व्हेरिफिकेशन याबद्दल चर्चा करणार आहोत आणि त्याच्यासोबतच जे पण प्रॉब्लेम तुम्हाला फेस होत आहे त्या प्रॉब्लेमचं सर्व निवारण आपण या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी करणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात मेन मुद्दा हा आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसे होणार आहे, फॉर्म व्हेरिफिकेशन कसा होणार आहे त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी मी इन्क्लूड केलेल्या आहेत. तर बघा, सगळ्यात अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची गोष्ट बघून घेऊया आपण. तर सीईटी सेल वरती तुम्हाला माहित असेल की त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या होत्या. एक तर स्क्रुटिनी सेंटर तुम्हाला दिले जाईल व्हेरिफिकेशन साठी, अथवा ऑनलाईन सुद्धा काय होणार आहे, व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटचे होणार आहे. ठीक आहे. अशा दोन गोष्टी त्यांनी दिलेल्या होत्या. ठीक आहे. तर आजच्या डेट पर्यंत, म्हणजे जेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे मी, तेव्हापर्यंत स्क्रुटिनी सेंटरवरची कोणतीच नोटीस सीटी सेल वरती आलेली नाही, जे पण नीट यूजीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर ऑनलाईन व्हेरिफिकेशन चालू झालेले आहे का, तर जे आपले कॅन्डिडेट आहे त्यांचे फॉर्म मी स्वतः भरलेले आहे. तर त्याच्यामध्ये मला काही दिसायला मिळालेलं आहे, ते स्लाइड वरती तुम्हाला मी दाखवणार आहे. तर कसं असतं हे म्हणून. तर ठीक आहे, चला. सगळ्यात अगोदर ऑनलाईन व्हेरिफिकेशन तर चालू झालेले आहे. ठीक आहे. ऑनलाईन जे पण व्हेरिफिकेशन आहे ते चालू झालेले आहे. आता इथं एक गोष्ट समजणं अत्यंत गरजेची की व्हेरीफाईड बट सम एरर. आता इथं तुम्हाला दिसत असेल एक पोर्टल आहे. ठीक आहे. त्या पोर्टल वरती तुम्हाला समजू शकत असेल की हे बघा, तिथं ऍडमिट कार्ड, डॉक्युमेंट टाईप, डॉक्युमेंट बारकोड, सिलेक्ट डॉक्युमेंट, रिमार्क आणि व्ह्यू. ठीक आहे. असे तीन गोष्टी तुम्हाला दिसायला मिळत असतील. आता इथं सिलेक्ट डॉक्युमेंट वरती कोणताच ऑप्शन आलेला नाही. याचा अर्थ यांचं जे ऍडमिट कार्ड आहे ते व्हेरीफाय झालेलं आहे. स्टुडंट फोटो इथं सिलेक्ट डॉक्युमेंट आलेलं नाही, याचा अर्थ यांचं हे व्हेरीफाय झालेलं आहे. कास्ट व्हॅलिडिटी फेच सीव्हीसी म्हणत आहे आणि इथं काही पण ऑप्शन नाही. तर इथं पण हे त्यांचं व्हेरीफाय झालेलं आहे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे पण व्हेरीफाय झालेलं आहे. पण नीट यूजी मार्कशीट मध्ये रॉंग डॉक्युमेंट काइंडली रिअपलोड असं दाखवत आहे. याचा अर्थ कुठं ना कुठं इथं काय झालेलं आहे, तर इथं व्हेरीफाईड बट सम एरर इन डॉक्युमेंट, म्हणजे यांचं व्हेरीफाय तर झालं पण सम एरर आलेला आहे. म्हणजे काही ना काही त्यांच्या रिमार्क मध्ये लाल कलरचं दिसायला मिळत आहे आपल्याला. याचा अर्थ तुमचं चेक तर झालं, व्हेरीफाईड तर झालं, पण त्या स्पेसिफिक डॉक्युमेंट मध्ये काहीतरी प्रॉब्लेम तुम्हाला दिसायला मिळत असेल. ठीक आहे, समजलं तुम्हाला? ओके. याच्यानंतरची गोष्ट बघून घेऊया आपण आता. टोटली व्हेरीफाईड. टोटली व्हेरीफाईड कसं होत असतं तर बघून घ्या. इथं सिलेक्ट डॉक्युमेंट मध्ये काहीच तुम्हाला क्युरी नाही, त्याच्यासोबतच सिलेक्ट डॉक्युमेंटचा ऑप्शन सुद्धा तुमच्याकडे नाही, त्याच्यासोबतच रिमार्क मध्ये पण काही नाही, त्याच्यासोबतच डॉक्युमेंट टाईप मध्ये पण काही नाही. असं व्ह्यू सुद्धा, फक्त व्ह्यू येत आहे आणि सबमिटचं बटन येत आहे. याचा अर्थ तुमचं टोटली व्हेरीफाईड झालेलं आहे. डॉक्युमेंट तर व्हेरीफाय झालेले, त्याच्यासोबतच आता दुसरी गोष्ट, याला आपण असं म्हणू शकतो की टोटली व्हेरीफाईड आहे. याच्यानंतर आता जर का तुम्हाला असं दिसत असेल तर तुमचा फॉर्म तर व्हेरीफाय झाला, फॉर्म सबमिटेड टोटली, म्हणजे फॉर्म टोटली सबमिट झाला, पण कुठं ना कुठं तुम्हाला डॉक्युमेंट वरती क्लिक करून काय बघायचं आहे, तर डॉक्युमेंट वरती क्लिक करून तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सबमिट झाले का या गोष्टीची तुम्ही एकदा दक्षता नक्कीच करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे फॉर्म सबमिट झालेला आहे. आता असं पण दिसायला मिळालं इथं क्लिक हेअरचा ऑप्शन नाही येत आहे. याचा अर्थ फॉर्म टोटली सबमिट झालेला आहे. डॉक्युमेंट मध्ये काही पण प्रॉब्लेम आला तरी चालेल आणि तुमचं एसएमएल मध्ये नाव येणार. सिंपल, चालेल. एसएमएल मध्ये नाव येणार तुमचं. एवढं समजलं? ओके. नेक्स्ट. याच्यानंतर सीव्हीसी नॉट फेच. खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या व्हॅलिडिटीचा प्रॉब्लेम येत होता की सीव्हीसी नॉट फेच असं दाखवत होतं. तर तुम्हाला काय करायचं आहे, आता डायरेक्टली इथं त्यांनी दिलेलं आहे सीईटी सेलच्या पोर्टलवरती. जर का तुम्ही उघडलं तर मी स्वतःहून मी 2-3 कॅन्डिडेटचे काय केले आताच, ज्यांची सीव्हीसी फेचच होत नव्हती व्हॅलिडिटीसाठी, त्यांचे मी स्वतःहून काय केलं की त्यांची व्हॅलिडिटी मॅन्युअली अपलोड केली. तर ती मॅन्युअली कशी अपलोड करायची तर त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो. सगळ्यात अगोदरची गोष्ट काय करायची, तुम्हाला 2019च्या अगोदर तुमची व्हॅलिडिटी निघालेली आहे असं टाकून द्यायचं.
टाकून द्यायचं तिथं, काही हरकत नाही, टाकून द्यायचं. कधी पण झालेली असेल तरी 2019च्या नंतर पहिले झालेली आहे असं तुम्हाला टाकून द्यायचं आहे तिथं. ठीक आहे. कुठं टाकायचं आहे? सर्टिफिकेट सीव्हीसी डॉक्युमेंट मध्ये, जिथं ती फेच वरती क्लिक करून तिथं ही 2019च्या अगोदरची कोणती पण डेट टाकून द्यायची आहे. ठीक आहे. लॉग आउट करायचं आहे तुमची प्रोफाईल. लॉग आउट केली, लॉग आउट केल्यानंतर पुन्हा तिथला लॉग इन करायची आहे आणि मॅन्युअली डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. ओके, चालेल. याच्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना नॉट व्हेरीफाईड येत होतं. नॉट व्हेरीफाईड असं क्वेश्चन मार्क दिसत होता व्हॅलिडिटी वरती फेच केल्यानंतर. त्या विद्यार्थ्यांसाठी चिंता करायची काही गरज नाही. परत सांगत आहे, आपले कॅन्डिडेट आहे, माझे पण कॅन्डिडेट सोबत झालेलं आहे, 5-6 कॅन्डिडेट सोबत झालेलं आहे. त्यांना चिंता करायची गरज नाही. तुमचं ऑलरेडी काहींचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, काहींचं नाही झालेलं आहे. पण मात्र फॉर्म नक्कीच तुमचं काय झालेलं आहे? सबमिट झालेलं आहे. चालेल. आता याच्यानंतर एक अजून खूप जास्त प्रश्न बघायला मिळत आहे की दादा हे चुकलं, ते चुकलं, ते चुकलं, हे चुकलं, नाव चुकलं, D2 चुकलं, हे चुकलं, ते चुकलं, खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर आता जर का तुम्ही कॅटेगरीमध्ये चूक केली असेल, स्पेसिफिक रिझर्वेशन मध्ये चूक केली असेल, तर सीईटी सेलला कॉल करा, फॉर्म एडिट ऑप्शन द्या म्हणून. ठीक आहे. हे दोन्ही विद्यार्थ्यांसाठी कॅटेगरी, जी पण कॅटेगरी आहे, स्पेसिफिक रिझर्वेशन मध्ये काय काय येतं, त्याच्यामध्ये येतं हिल एरिया, त्याच्यासोबतच डिफेन्स 1, 2, 3. ठीक आहे. स्पेसिफिक कॅटेगरी मध्ये काय येतं? ओबीसी, बीजे, एनटीबी, सी, डी, आणि त्याच्यासोबतच एससी, एसटी, एससी, एसबीसी, एससीबीसी. ठीक आहे. याच्यामध्ये जर का चूक झाली असेल, त्या स्पेसिफिक कॅटेगरी मधून असाल आणि नाही टाकलं, तर तुम्हाला सीईटी सेलला कॉल करायचा आहे, किंवा त्यांना तिकीट रेज करायचंय, किंवा डायरेक्टली त्यांच्या ऑफिसला व्हिजिट द्यायचंय मुंबईला. त्याच्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही, कारण या गोष्टींमध्ये जर का चूक झाली असेल तर. पहिली गोष्ट. ठीक. दुसरी गोष्ट, जर का मायनर चूक असेल एकदम, जसं पत्ता चुकला हो, ठीक आहे, नाव चुकलं, नाव तर चुकत नाही, पण काही एकदम मायनर मिस्टेक, जे पण थोड्या छोट्या मिस्टेक असेल, किंवा तालुका चुकला, काही चुकलं, ठीक आहे, काही पण चुकलं याच्या व्यतिरिक्त, 2 गोष्टीच्या व्यतिरिक्त, तर चिंता करू नका, कारण एसएमएल मध्ये तर नाव येणार तुमचं. ठीक आहे, काही हरकत नाही, येणार म्हणजे येणार. ओके. पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा की ऍफिडेव्हिट बनवून घ्या की माझ्याकडून चूक झाली असं तसं. ठीक. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे काय आहे की नक्कीच तुम्ही एक गोष्ट करा, आणि ती गोष्ट म्हणजे काय तुम्हाला समजावणं अत्यंत गरजेची, की घाबरू नका. रजिस्ट्रेशन कॅन्सल होत नाही एवढ्या इझिली. ठीक आहे, कॅन्सल होतच नाही रजिस्ट्रेशन. पेमेंट केलेली असेल, रजिस्ट्रेशन कॅन्सल होणार नाही. ठीक आहे. फक्त ते स्पेसिफिक कॅटेगरी आणि त्यांच्यासाठी त्यांचं पण कॅन्सल होणार नाही, पण कुठं ना कुठं त्यांना ओपन मधून जावं लागेल मग. ठीक आहे, किंवा त्या कॅटेगरी मधून जावं लागेल, आणि त्या कॅटेगरी मधून गेल्यानंतर त्यांचं सिलेक्शन जर का झालं, तर कुठं ना कुठं खूप जास्त प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावं शकता तुम्ही. जसं D1, D2, D3 चुकून झालं असेल किंवा नाही झालं असेल, तर या गोष्टी तुम्हाला समजणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. आता हे डाऊट क्लिअर झालं तुमचं की चुकलं असेल तुमचं, तर तुम्हाला काय करायचं आहे. ठीक आहे. आता याच्यानंतरची अजून एक गोष्ट खूप बघायला मिळत आहे की याच्या व्यतिरिक्त फोटो पण एक खूप मोठा मुद्दा आहे, की फोटो आहे ना जीपीजी मध्ये अपलोड करा 300 केबीच्या आत, आणि सगळे डॉक्युमेंट 300 केबीच्या आतच हे करा. फक्त हे जे फोटो आहे ते 300 जीपीजी 300 केबीच्या आत करा, आणि जे पण डॉक्युमेंट आहे ते 300 केबीच्या आत राहू द्या. ठीक आहे. हे तर तुम्हाला माहित आहे, समजवायची गरज नाही. बाकी मला नाही वाटत कुठं तुमची अडचण येत असेल. फेच व्हॅलिडिटीची अडचण मी तुमची क्लिअर केली. ठीक आहे. काय होती फेच व्हॅलिडिटीची, तर 2019च्या अगोदरची डेट टाका आणि मॅन्युअली अपलोड करा. आता हे मी माझ्या मनानं नाही सांगत आहे, सीईटी वरती सरळ दिसत असेल तुम्हाला की 2019च्या अगोदर टाका. मी केलं 2-3 कॅन्डिडेटचं, मागच केलं, आत्ताच केलं, एक अर्धा 1 तास झाला असेल मला, मी केलं त्यांना. ठीक आहे. आणि मॅन्युअली अपलोड करून द्या. ठीक आहे. तर चिंता करायची काही गरज नाही. आय होप तुमचं सगळं निवारण या व्हिडिओमधून झालं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गरजू विद्यार्थ्यांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.